परभणीच्या शेतात घडलं असं सकाळी दृश्य पाहून शेतकरी पुरता हादरला, सर्व शेतकऱ्यांची झोप उडाली। 150 वर्षातील पहिली धक्कादायक घटना। परभणी जिल्ह्यातील आडगाव बाजार परिसर, साधंसुद्धा गाव, कष्ट करणारी माणसं आणि शेतीवरच अवलंबून असलेलं आयुष्य। प्रत्येक वर्षी पावसाची वाट पाहणारे शेतकरी मृग नक्षत्र लागलं की शेतात कामांची लगबग सुरू होते। याही वर्षी काही वेगळं नव्हतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा होती की यंदा पीक चांगलं येईल। या गावातील एका शेतकऱ्यानेही खूप मोठ्या मेहनतीने आपलं शेत तयार केलं होतं। खत, बियाणं, मशागत, औषधं सगळ्यांसाठी कर्ज काढलं होतं। प्रत्येक रुपया जपून खर्च केला जात होता। त्याला वाटत होतं की यंदाचं पीक चांगलं आलं तर घराची परिस्थिती बदलू शकेल। पण दिवस जात होते आणि पाऊस काही येत नव्हता। सकाळी उठल्यावर आकाशाकडे नजर, संध्याकाळी पुन्हा ढगांची वाट, रोजची हीच सवय झाली होती। गावातील प्रत्येक शेतकरी एकमेकांना एकच प्रश्न विचारत होता, पाऊस कधी येणार? घरातही तणावाचं वातावरण होतं। पत्नी धीर देत होती, मुलं निरागसपणे विचारत होती की पाऊस कधी पडेल। शेतकरी मात्र मनातल्या मनात हिशोब करत होता, आणखी किती दिवस थांबायचं, पुन्हा पेरणी करावी लागली तर पैसे कुठून आणायचे। अखेर एका दिवशी वातावरण बदलायला सुरुवात झाली। दुपारपासून ढग जमा होऊ लागले, वारा वाढला, आकाशाचा रंग हळूहळू बदलत होता। गावातील अनेकांना वाटलं आता खरी पावसाची सुरुवात होणार। संध्याकाळ होत गेली तसं वातावरण आणखी विचित्र होत गेलं। वाऱ्याचा वेग वाढला, झाडं जोरात हलत होती। काहींनी घराबाहेर पडणंही टाळलं, तरी कुणालाच पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती। रात्र झाली, गाव शांत झालं, पण निसर्ग मात्र शांत नव्हता। ढगांचा आवाज सतत वाढत होता, विजा चमकत होत्या। प्रत्येक चमकेनंतर काही क्षण काळोख पसरत होता। लोक घरात बसून देवाला प्रार्थना करत होते। मध्यरात्री अचानक इतका मोठा आवाज झाला की अनेकांची झोप उडाली। काहींना वीज पडल्यासारखं वाटलं, काही जण घराबाहेर डोकावून पाहू लागले, पण अंधार, पाऊस आणि जोरदार वारा यामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हतं। त्या रात्री अनेक तास पाऊस कोसळत राहिला। कुणी बाहेर पडण्याची हिंमत केली नाही। प्रत्येक जण सकाळची वाट पाहत होता। काय नुकसान झालं असेल याची कल्पना करत रात्र कशीबशी संपली। पहाट होताच गावात हालचाल सुरू झाली। शेतकरी घाईघाईने आपल्या शेताच्या दिशेने निघाले। कोणाचं पीक वाचलं असेल का, कोणाचं नुकसान झालं असेल का, हे पाहण्यासाठी प्रत्येकाच्या मनात धडधड सुरू होती। तो शेतकरीही शेताजवळ पोहोचला, पण काही अंतरावरच तो थबकला। समोर दिसत असलेलं दृश्य त्याला ओळखीचं वाटत नव्हतं, जणू तो चुकीच्या ठिकाणी आला होता। तो आणखी पुढे गेला। आजूबाजूला इतर गावकरीही जमा झाले। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, हे नेमकं कसं घडलं? काही क्षण तो काहीच बोलला नाही, फक्त समोर पाहत राहिला। त्याच्या डोळ्यासमोर गेल्या अनेक महिन्यांची मेहनत उभी राहिली। त्याने जपलेली प्रत्येक आशा जणू क्षणात कोसळली होती। गावातील वृद्ध लोकही हे दृश्य पाहून थक्क झाले। अनेकांनी आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले होते, पण असं दृश्य फारच क्वचित पाहिल्यासारखं ते सांगत होते। प्रत्येक जण एकमेकांकडे पाहत होता, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं। हळूहळू बातमी संपूर्ण परिसरात पसरली। आजूबाजूच्या गावातील लोकही हे दृश्य पाहण्यासाठी येऊ लागले। मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करू लागले। प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करत होता। शेतकरी मात्र शांत उभा होता। त्याच्या मनात एकच विचार होता, आता पुढे काय करायचं? पुन्हा ही जमीन शेतीयोग्य होईल का? घर कसं चालेल? कर्ज कसं फेडायचं? काही वेळाने अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली। पंचनामा, पाहणी आणि नुकसानीचा अंदाज याबाबत चर्चा सुरू झाली। पण त्या क्षणी शेतकऱ्याची कागदोपत्री प्रक्रिया महत्त्वाची नव्हती, त्याच्यासाठी त्याचं उद्ध्वस्त झालेलं शेतच सर्व काही होतं। जोपर्यंत प्रत्यक्ष जागेवर जाऊन हे दृश्य पाहिलं नव्हतं, तोपर्यंत अनेकांना बातमीवर विश्वास बसत नव्हता। पण वास्तव डोळ्यासमोर आल्यानंतर प्रत्येक जण स्तब्ध झाला। आता प्रश्न होता की त्या रात्री नेमकं काय घडलं? फक्त मुसळधार पाऊस होता का, की त्यापेक्षा काहीतरी वेगळं? उत्तर हळूहळू समोर येऊ लागलं। रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे प्रचंड वेगाने आलेल्या पाण्याने शेतातील सुपीक माती अक्षरशः वाहून गेली होती। पाण्याच्या तडाख्याने बांध तुटले, जमिनीवरचा वरचा थर निघून गेला आणि अनेक ठिकाणी खोलखड्डे तयार झाले। जेव्हा गावकऱ्यांनी नीट पाहिलं, तेव्हा अनेक ठिकाणी 4-5 फुटांपर्यंत ते 10 फुटांपर्यंत खोलखड्डे पडलेले दिसत होते। जमिनीखालचा काळा खडक उघडा पडला होता। कालपर्यंत हिरवाईची स्वप्न पाहणारं शेत एका रात्रीत ओसाड झालं होतं। त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते। अनेक वर्षांची मेहनत, कुटुंबाच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्न एकाच रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं। ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर बदलत्या हवामानाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाची वेदनादायी आठवण आहे।